नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सूरज ऑफिशियल मॅथमध्ये आपल्या हार्दिक स्वागत आहे। तर आज शिष्यवृत्ती परीक्षेचा 8 फेब्रुवारी 2025 दिनांक 9 फेब्रुवारीला हा पेपर झालेला आहे। त्याची उत्तरपत्रिका आपल्याकडे संच बी मिळालेला, तृतीय भाषा व बुद्धिमत्ता चाचणी याचे आपण आन्सर्स आता चेक करूया। तर जो पहिला प्रश्न होता, find the number of common noun in the following sentence. The imperator asks the man to explain the lion strange behavior. तर या प्रश्नाचे उत्तर किती मिळालेलं आहे? तर या प्रश्नाचे उत्तर किती आहे? 4 आहे। बघा, पहिल्या प्रश्नाचे उत्तर काय आलेलं आहे? 4। त्याच्यानंतर दुसरा क्वेश्चन आहे, fill in the blanks with proper model auxiliary showing possibility. It is cloudy, it fill in the blanks rain today. तर त्या प्रश्नाचे उत्तर येतो मे। काय येतो? मे। त्याच्यानंतर चूज करेक्ट अल्टरनेटिव्ह, त्या प्रश्नाचे उत्तर आहे 3rd नंबरचे डी। पहिला ऑप्शन येतो त्याचं डी revolves around the sun. त्याच्यानंतरचा क्वेश्चन आहे, चूज द करेक्ट सेंटेन्स ऑफ पास्ट परफेक्ट टेन्स। त्या प्रश्नाचे उत्तर आहे 4 नंबरचा ऑप्शन येतो डी। हेडमास्टर had spoken to students. त्याच्यानंतरचा प्रश्न आहे, चूज करेक्ट अल्टरनेटिव्ह। ही सेड टू हिम प्लीज वेट हियर टिल आय रिटर्न। त्या प्रश्नाचे उत्तर आहे 3 नंबरचा ऑप्शन, ही रिक्वेस्टेड हिम टू वेट देयर टिल ही रिटर्न। त्याच्यानंतर 6वा क्वेश्चन आहे, चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह टू फिल इन द ब्लँक्स अँड कंप्लीट द सेंटेन्स। सुजाता इज नॉट याद फिल इन द ब्लँक्स याच कविता। त्या प्रश्नाचे उत्तर येतो पहिला ऑप्शन येतो आस्ट। त्याच्यानंतर फाइंड आउट 2 करेक्ट अल्टरनेटिव्ह कलर फ्रॉम द ग्रिड। हा तुम्हाला ग्रिड दिलेला आहे, हा ग्रिड मधून त्याचे उत्तर येतो 2 ऑप्शन सिलेक्ट करायचे होतं। 1 नंबरचे ब्लू येतो, इंडिगो, आणि 4 नंबरचा ऑप्शन येतो व्हाईट। त्याच्यानंतर 8वा क्वेश्चन आहे, 8वा क्वेश्चनचे आन्सर काय होतं? इज द कन्व्हर्सन बिटवीन पॅसेंजर अँड ड्रायव्हर, चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह। त्या प्रश्नाचे उत्तर येतो एक्सप्रेस वे। त्याच्यानंतरचे आहे, गिवन बिलो इज द नोट ग्रँडमदर टू हर ग्रँडसन, कंप्लीट द रूट विथ करेक्ट ऑप्शन। त्या प्रश्नाचे उत्तर येतो मेडिसिन्स। हा प्रश्नाचा ऑप्शन 3 आहे आणि याचं 4। त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे, फाइंड द करेक्ट अल्टरनेटिव्ह ऑफ SMS ऑफ अंडरलाइन अनिकेत सेंट ए मेसेज टू हर मदर लेट्स टॉक टुमारो। तर त्या प्रश्नाचे उत्तर आहे टू आणि मार। 2 नंबरचा ऑप्शन आहे। त्याच्यानंतर कंप्लीट द फॉलोइंग स्लोगन, चूजिंग करेक्ट अल्टरनेटिव्ह, रिस्पेक्ट द नॅशनल फ्लॅग अँड अँथम, इट फिल इन द ब्लँक्स विथ द नेशन। त्या प्रश्नाचे उत्तर आहे पहिला ऑप्शन त्याच्यानंतर इन्स्ट्रक्शन फॉर क्वेश्चन 12 to 14 दिलेला आहे, आसाम दिलेला आहे। त्याच्यामध्ये 12वा प्रश्न आहे, व्हॉट इज वर्ड फेमस इन आसाम। तर तिथं फेमस वर्ड काय आहे? आसाम टी। हा फेमस वर्ड आहे
आसाम टी. त्याच्यानंतर आसाम इंग्लंड बिटवीन द ब्युटिफुल व्हॅलीज ऑफ द फिल इन द ब्लँक्स रिव्हर्स. त्या प्रश्नाचं उत्तर आहे ब्रह्मपुत्रा. and 12. त्याच्यानंतर 14 नंबरचा क्वेश्चन आहे फाइंड आउट अल्टरनेटिव्ह व्हिच इज नॉट मेन्शन इन द पॅसेज. माय टेरिटरी इज लस and fertile with wetlands, orchard, tea estate and scenic forest and park. त्या प्रश्नाचं उत्तर आहे 14 नंबरचं पहिला ऑप्शन ड्राय लँड्स. त्याच्यानंतर इन्स्ट्रक्शन दिलेली आहे फॉर क्वेश्चन नंबर 15 आणि 16 साठी. चूज करेक्ट अल्टरनेटिव्ह. A borrowed book is like a fill in the blank in the house. 15 क्वेश्चन चे उत्तर आहे गेस्ट. ऑप्शन 14. त्याच्यानंतर 16 नंबरचा क्वेश्चन आहे कंप्लीट द वेट आणि क्वेश्चन मार्क. क्वेश्चन मार्क मध्ये काय येणार तर 2 नंबरचा ऑप्शन येतो. 16 नंबरचा क्वेश्चन आहे cannot mark. त्याच्यानंतर टू करेक्ट अल्टरनेटिव्ह ऑफ पॅसिव्ह व्हॉइस हरिकेश गिव्ह हिज ब्रदर इन नाईस गिफ्ट. त्या प्रश्नाचे उत्तर आहे सेकंड नंबरचं हिज ब्रदर was given a nice gift by Harish आणि थर्ड नंबरचे ऑप्शन आहे ये नाइस गिफ्ट was given his brother by ऋषिकेश. त्याच्यानंतरचा प्रश्न आहे द ड्युरेशन ऑफ एक्झामिनेशन इज 1 hour 40 minutes. The examination begins at 11 AM at area. प्रश्नाचं उत्तर आहे 18 नंबरचं फर्स्ट ऑप्शन 12:40 PM. त्याच्यानंतर प्रश्न आहे कंप्लीट द फॉलोइंग चार्ट बाय ॲडिंग द प्रॉपर सफिक्स. तिथे सिलेब्रेशन 4 नंबरचा ऑप्शन येतो. 19 नंबरचा क्वेश्चन आहे सिलेब्रेट. त्याच्यानंतर 20 नंबरचा क्वेश्चन आहे रीड द फॉलोइंग पेअर होमोफोन्स अँड फाइंड आउट ए पेअर विच इज नॉट होमोफोन. तर त्या प्रश्नाचं उत्तर आहे 3 नंबरचा ऑप्शन 1 आणि 1. त्याच्यानंतरचे क्वेश्चन आहे चूज 2 करेक्ट अल्टरनेटिव्ह ऑफ अंडरलाइन फ्रेजेस इन आवर सिटी. मेनी ऑर्गनायझेशन आर डीलिंग with air pollution problem and they are happy with their result. 21 मतलब पहला ऑप्शन है ना handling with. चौथा ऑप्शन है ना working with. त्याच्यानंतर 22 नंबरचा क्वेश्चन आहे गेस द मीनिंग ऑफ अंडरलाइन वर्ड. चूज करेक्ट अल्टरनेटिव्ह. इंडिया वन क्रिकेट मॅच अगेन्स्ट श्रीलंका बाय 4 runs and 1 ball. इट वॉज मिराकुलस विक्टरी. तर 22 नंबरचा क्वेश्चन आहे त्याच्या उत्तर आहे ना 3 नंबरचा ऑप्शन मॅजिकल. त्याच्यानंतर चूज करेक्ट अल्टरनेटिव्ह टू कंप्लीट द क्रॉसवर्ड पझल दिलेला आहे. त्याच्यामध्ये काय आहे ना त्याच्यानंतर ते 2 नंबरचा ऑप्शन आहे ना एका ठिकाणी एच आणि एल.
हे लागणार. त्याच्यानंतरचं क्वेश्चन आहे 24 नंबरचं, फाइंड आउट रॉंगली यूज वर्ड. डज दे गो टू कॉलेज एव्हरी डे. त्या प्रश्नाचे उत्तर येणार 24 नंबरचं चौथा ऑप्शन डज. त्याच्यानंतर 25 नंबरचं शेवटचा क्वेश्चन आहे इंग्लिशचं, फाइंड आउट ऑड सेंटेन्स ऑफ चूज करेक्ट ऑप्शन. तर काय ना त्याच्यानंतर पहिला ऑप्शन येतोय व्हॉट ए वंडरफुल विक्ट्री इट इज. विक्ट्री इट इज. अशा पद्धतीने आपण 25 क्वेश्चन इंग्लिशचे बघितलेले आहेत. आता आपण इंटेलिजन्स टेस्टचे क्वेश्चन सॉल्व करूया, बुद्धिमत्ता चाचणी. तर क्वेश्चन नंबर 26 आहे. क्वेश्चन नंबर 26 मधलं 297 दिलेलं आहे आणि आपल्याला मिरर इमेज शोधायची आहे. तर त्याची मिरर इमेज पहिल्या नंबरची येतोय. 26चा जो क्वेश्चन आहे मिरर इमेज 26 क्वेश्चनचं 297 वालं त्याचा ऑप्शन नंबर पहिला येतो. त्याच्यानंतर क्वेश्चन दुसरा आहे जो बावला काढलेला आहे दिसत आहे, त्याचा ऑप्शन क्रमांक 4 येतो. 27चा जो क्वेश्चन नंबर आहे त्याचा ऑप्शन नंबर 4 येतो. त्याच्यानंतर 28 आणि 29 क्वेश्चन साठी तुम्हाला सांगितलेलं आहे फाइंड द करेक्ट वेन डायग्राम फॉर द ही गिवन नीड्स इन द क्वेश्चन गिवन बिलो. इथं क्वेश्चन नंबर दिलेला आहे 28 मध्ये गोवा, त्रिपुरा आणि इंडिया. त्याच्यामध्ये सेकंड ऑप्शन येतो बी. त्याच्यानंतर 29 क्वेश्चन आहे. 29 क्वेश्चन मध्ये दिलेला आहे पॅरास्टाइज, मशरूम्स अँड अल्गी. तर त्याच्यामध्ये तो 29 नंबरचा क्वेश्चन आहे, सेकंडचं ई येतो. त्याच्यानंतर 30 क्वेश्चन दिलेला आहे व्हेन अभिषेक लेफ्ट हिज हाऊस सेटिंग सन्स रे वेर फॉलिंग ऑन हिज फेस फ्रॉम हिज फ्रंट ही वॉक 24 मीटर्स स्ट्रेट फ्रॉम हिज हाऊस अँड स्टॉप. He turned to his right at right angle and walked 21 meters straight. He then turned to his left at right angle and walked 20 meters in a straight line. So once again he turned left and right at right angle and walked 21 meters straight and stopped. How far he is from his starting position. बघा अभिषेक घरातून बाहेर निघताना मावळत्या सूर्याची किरणे त्याच्या तोंडावर समोरून पडत होती. तो घरातून सरळ चालत जाऊन 24 मीटर अंतरावर थांबला. तेथून तो त्याच्या उजवीकडे काटकोनात वळून सरळ 21 मीटर अंतर चालत गेला. त्यानंतर त्याच्या डावीकडे एका काटकोनात वळून 20 मीटर गेला. पुन्हा एकदा डावीकडे काटकोनात वळून 21 मीटर अंतरावर थांबल्यास मूळ ठिकाणापासून तो किती मीटर अंतरावर असेल. तर त्या प्रश्नाचे उत्तर आहे 30 नंबरचं पहिला ऑप्शन 44 मीटर. त्याच्यानंतर दिलेला आहे 31 क्वेश्चन how many 4-letter words are more or less than 3-letter words in the following sentence. When you want to give a speech, plan your speech in advance, note the point and arrange them properly. Rehearse the speech in your mind and feel. त्या प्रश्नाचे उत्तर आहे 31 नंबरचं 2 नंबरचा ऑप्शन मोर बाय. त्याच्यानंतरचा प्रश्न आहे एज्युकेशन इज द पासपोर्ट टू द फ्युचर फॉर टुमॉरो बिलॉंग टू thoughtful prepared for it today. How many words are there in his statement with respect letter in that word? काय म्हणत आहे स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी कार्यक्रमानिमित्त रुसारीच्या नेतृत्वाखाली विद्यार्थी पथकाने वृक्ष संवर्धन व पर्यावरण रक्षणाचा निर्धार केला. या वाक्यात किती जोडाक्षरे आली म्हणत आहे. किती जोडाक्षरे आलेले आहेत 32 नंबरचा आहे. त्याचा सेकंड ऑप्शन आहे 3. त्याच्यानंतर 33 नंबरचा क्वेश्चन आहे काय म्हणतात फाइंड एक्झॅक्टली मॅचिंग फिगर टू क्वेश्चन फिगर फ्रॉम द अल्टरनेटिव्ह. एक्झॅक्टली मॅचिंग होणारी फिगर बघा. ही क्वेश्चन आहे 33 नंबरच्या प्रश्नाचे उत्तर हे 2 नंबरचे ऑप्शन येणार आहे. 33 नंबरच्या क्वेश्चनचे ऑप्शन काय येणार आहे 2 नंबरचे ऑप्शन येणार आहे.
त्याच्यानंतर आपण क्वेश्चन 34 बघूया काय म्हणतो तर 34 नंबरचे क्वेश्चन काय आहे 27 डिसेंबर was Monday in some year, find which day will occur 5 times in April month of that year. Select two correct alternative. एका वर्षी 27 डिसेंबरला सोमवार होता तर त्याच वर्षीच्या एप्रिल महिन्यात कोणता वार 5 वेळा येईल तर कोणता वार येणार आहे 5 वेळा 34 नंबरचा क्वेश्चन आहे एक येणार सेकंड ऑप्शन फ्रायडे आणि एक येणार थर्ड ऑप्शन थर्सडे त्याच्यानंतर फ्रॉम द लेटर VLITONMEREL फ्रॉम द मिनिंगफुल वर्ड फाइंड लेटर ॲडजस्ट टू द लेफ्ट ऑफ द मिडल लेटर ऑफ द मिनिंगफुल वर्ड 35वा क्वेश्चन आहे न ल र त ज या अक्षरापासून तयार होणाऱ्या अर्थपूर्ण शब्दातील मध्यभागी येणाऱ्या अक्षराच्या डावीकडील लगतचे पहिले अक्षर कोणते तर त्या प्रश्नाचे उत्तर आहे 35 नंबरचं काय ना पहिला ऑप्शन कॅपिटल आर त्याच्यानंतर 36 नंबरचा क्वेश्चन दिलेला आहे ट्रायंगल फॉर्म मध्ये दिलेला आहे 116 116 35 क्वेश्चन मार्क 86 262 97 हा प्रश्नाचे उत्तर काय ना 36 क्वेश्चन नंबरचं चौथा ऑप्शन आहे ना 152 37 नंबरचे क्वेश्चन आहे 8 7 5 300 2 3 6 47 1 4 9 आणि क्वेश्चन मार्क हा प्रश्नाचे उत्तर येणार 37 नंबरचे क्वेश्चन आहे हा प्रश्नाचे उत्तर दुसरा ऑप्शन येणार 50 त्याच्यानंतर आहे इफ द अबव गिवन लेटर सीरीज इज रिव्हर्स then which letter will be immediately to the right of the 17th letter from the end काय म्हणत आहे वरील अक्षर मला उलट क्रमाने लिहिल्यास तयार होणारा नवीन अक्षर मला शेवटून 17व्या स्थानी असणाऱ्या अक्षराच्या लगत उजवीकडे खालीलपैकी कोणते अक्षर आहे तर त्या प्रश्नाचे उत्तर आहे 38 नंबरचं थर्ड ऑप्शन जे त्याच्यानंतर 39वा क्वेश्चन आहे काय म्हणत आहे इन द अबव लेटर सीरीज इफ फर्स्ट थर्ड अँड फिफ्थ ग्रुप लेटर आर प्लेस्ड सिक्वेन्शियली then which correct alternative will give serial number of the word opposite to friend तर बघा काय म्हणतात वरील अक्षरमाले म्हणजे ही जी अक्षरमाला दिलेली आहे त्या अक्षरमालेत पहिल्या तिसऱ्या व पाचव्या गटातील अक्षरे सलग क्रमाने लिहिल्यास तयार होणाऱ्या नवीन अक्षरमालेत फ्रेंड या शब्दाच्या विरुद्धार्थी शब्दातील अक्षरांच्या अनुक्रमांचा पर्याय निवडा तर त्याचा पर्याय येणार 39 प्रश्नाचे उत्तर थर्ड नंबरचा ऑप्शन 5 9 5 8 15 त्याच्यानंतर 40 क्वेश्चन आहे बिलो गिवन टू स्टेटमेंट इन टू कंक्लुजन सिलेक्ट द करेक्ट अल्टरनेटिव्ह 40वा प्रश्न आहे दोन विधाने दिलेली आहेत दोन अनुमाने दिलेले आहेत त्या प्रश्नाचे उत्तर आहे 40 नंबरचा चौथा ऑप्शन कंक्लुजन ये इज करेक्ट त्याच्यानंतर 41 नंबरचे क्वेश्चन आहे बघा तुम्हाला डायग्राम मध्ये दिसत असेल त्याचं उत्तर येत आहे हे वाली क्वेश्चन 4 नंबरचा ऑप्शन तर 41 चे उत्तर काय येणार ऑप्शन क्रमांक 4 त्याच्यानंतर 42वा क्वेश्चन दिलेला आहे फाइंड द इनकरेक्ट टर्म फ्रॉम द गिवन सीरीज त्या प्रश्नाचे उत्तर आहे 42 नंबरचं आपल्याला इनकरेक्ट टर्म ओळखायची होती तर इनकरेक्ट टर्म आहे 5 5 4 त्याच्यानंतर 43 ते 47 डायरेक्शनल क्वेश्चन दिले आहेत याने या आहे तर बायचर काय होणार तर त्या प्रश्नाचे उत्तर येणार 43 नंबरचं 4 ऑप्शन आयोडीन काय ना आयोडीन त्याच्यानंतर 44 क्वेश्चन आहे द बेस विलियम शेक्सपियर द वेट बरोबर काय तर त्या 44 क्वेश्चन नंबरचे आन्सर येणार पहिला ऑप्शन वॉल्पोस काय ना वॉल्पोस त्याच्यानंतर 45 नंबरचे क्वेश्चन दिलेला आहे हे बघा क्वेश्चन दिलेला आहे
आणि ह्या क्वेश्चनचे आन्सर काय येतं, ही जी 3rd नंबरचा ऑप्शन आहे हा त्या प्रश्नाचं उत्तर येतं. काय येणार 45 क्वेश्चनचे आन्सर 3rd नंबरचा ऑप्शन. त्याच्यानंतर 46 क्वेश्चन आहे बघा. 46 क्वेश्चन काय दिलेला आहे, येईल 92 तर fj इक्वल टू what, तर fj इक्वल टू काय ना 1st नंबरचा ऑप्शन 72. त्याच्यानंतर सिलेक्ट 2 करेक्ट अल्टरनेटिव्ह दिलेला आहे. 2543:40 आणि तर 3654 1. तर त्या प्रश्नाचे उत्तर येणार आहे 47 नंबरचा प्रश्न आहे. 3rd ऑप्शन 120 आणि 4th ऑप्शन 9. त्याच्यानंतर दिलेला 48 नंबरचे क्वेश्चन. बिलो गिवन ऑफ 3 पोझिशन ऑफ साइड्स of the same cube with letter from A to F, observe the position of letter on the faces and find which letter will be on the face opposite to letter. तर त्या प्रश्नाचे उत्तर येणार आहे 48 नंबरचं. काय म्हणत आहे 48 नंबरचं, खाली दिलेल्या तिन्ही आकृत्यांची बघा, हे तिन्ही आकृत्या आहेत एकाच गण ठोकळ्याच्या विविध बाजूंनी दाखवल्या आहेत. त्यावर ए पर्यंतचे अक्षर ठोकळ्यातील अक्षरांच्या मांडणीचे निरीक्षण केल्यास ई या अक्षराच्या पृष्ठाच्या विरुद्ध पृष्ठभागात कोणता अक्षर येईल म्हणत आहे. तर त्या प्रश्नाचे उत्तर येणार 2 नंबरचा ऑप्शन ए. त्याच्यानंतर 49 क्वेश्चन दिलेला आहे. 49 क्वेश्चन मध्ये काय म्हणलं, अंडरस्टँड द रिलेशन बिटवीन द नंबर अरेंज अँड सिलेक्ट द नंबर फ्रॉम द अल्टरनेटिव्ह ॲट द प्लेस ऑफ क्वेश्चन मार्क. खाली मांडणीतील सूत्र लक्षात घेऊन हा 49 नंबरचे क्वेश्चन दिलेले आहे. सूत्र लक्षात घेऊन या मांडणीतून आपल्याला प्रश्नाचे उत्तर शोधायचे आहे. तर त्या प्रश्नाचे उत्तर काय ना 49 नंबरचे क्वेश्चन आहे. पहिला ऑप्शन येतो 97. त्याच्यानंतरचा हा जो 50 नंबरचा क्वेश्चन आहे हा डाऊटफुल क्वेश्चन आहे. ह्या प्रश्नाचे आन्सर डाऊटफुल आलेला आहे. त्याच्यामुळे या प्रश्नाचे उत्तर आपण न घेता समोरच्या प्रश्नाकडे वळूया. तर त्याच्यानंतर 51 नंबरचा क्वेश्चन दिलेला आहे. 51 नंबरच्या क्वेश्चनचा आन्सर काय दिलेला आहे, पहिला ऑप्शन येतो क्वाड्रिलॅटरल, ट्रायंगल आणि क्वाड्रिलॅटरल. हा 51 नंबरच्या क्वेश्चनचे उत्तर दिलेला आहे. 52 नंबरचा प्रश्न आहे. त्या 52 नंबरच्या क्वेश्चनचे आन्सर काय दिलेला आहे, चौथा ऑप्शन दिलेला आहे 3, 8 आणि 6. त्याच्यानंतर क्वेश्चन नंबर 53 आहे. फाइंड द कोड फ्रॉम द अल्टरनेटिव्ह दॅट रिप्रेझेंट द वर्ल्ड ड्रीम. काय म्हणत आहे, कमतरता या अर्थाचा शब्द कोणत्या पर्यायातील सांकेतिक अंकांनी तयार होतो. तर त्या प्रश्नाचे उत्तर आहे 53 नंबरचं ऑप्शन नंबर 1 6, 4, 8, 7, 9. Which alternative of code language from the given from a meaningful word? Select 2 correct alternative. तर त्या प्रश्नाचे उत्तर आहे बघा, पुढीलपैकी कोणत्या सांकेतिक अंकापासून अर्थपूर्ण शब्द तयार होतो. तर 54 नंबरचा ऑप्शन नंबर काय येणार आहे 2, 4, 9, 8 आणि 4 नंबरचं 7, 6, 4. in a code language if 34 equal to 19, 16 equal to 30, 92 equal to 29, then 76 equal to in that language. तर बघा एका सांकेतिक भाषेत 34 म्हणजे 19, 16 म्हणजे 13, तर 92 बरोबर 29 असे लिहितात. तर या सांकेतिक भाषेत 76 हे बरोबर काय येणार. तर या प्रश्नाचे उत्तर आहे 55 नंबरचं पहिला ऑप्शन 55. त्याच्यानंतर 56 नंबरचा क्वेश्चन आहे. हा डाऊटफुल क्वेश्चन आहे. तो आपण त्याच्यानंतर 57 नंबरचा क्वेश्चन आहे बघा. 57 नंबरचा क्वेश्चन काय आहे, दिलेली ही डायग्राम आहे तुम्हाला दिसतच असणार. तर त्याचे उत्तर ऑप्शन नंबर 4 येतं. तर 57 नंबरचं काय येतं आन्सर, चौथा ऑप्शन येतं. त्याच्यानंतर 58चा क्वेश्चन आहे YSV, SMP, MGJ आणि क्वेश्चन मार्क. तर 58 प्रश्नाचे उत्तर काय येत आहे, ऑप्शन नंबर 1 गॅप,
त्याच्यानंतर 59 क्वेश्चन दिलेला आहे A, C, F, J, O, त्याच्यानंतर क्वेश्चन मार्क. तर त्या प्रश्नाचं उत्तर काय येतं 59 नंबरचं थर्ड ऑप्शन यू. त्याच्यानंतर 60 नंबरचे क्वेश्चन आहे हाऊ मेनी फेसेस डज द ॲडजॉइनिंग फिगर. ही तुम्हाला डायग्राम दिसत असेल. हाऊ मेनी फेसेस डज द ॲडजॉइनिंग फिगर हॅव. तर 60 नंबरचा क्वेश्चन आहे त्याचे आन्सर येणार आहे चौथ्या नंबरचे ऑप्शन 25. At what time the angle between an hour hand and the minute hand will be 150 degree. Select two correct alternative. खाली कोणत्या वेळी घड्याळात तास काटा व मिनिट काटा यांच्यात 155 डिग्री मापाचा कोन येईल. यातलं उत्तर येणार आहे 61 नंबरचा आहे पहिला ऑप्शन 450 आणि सेकंड ऑप्शन येणार आहे 710. त्याच्यानंतर 62 क्वेश्चन बघू. 62 क्वेश्चन बघा काय दिलेली आहे डायग्राम दिलेली आहे. ही तुम्हाला डायग्राम दिसत आहे. त्याचे उत्तर 3 नंबरचे ऑप्शन येतात. तर 62 चे काय येत आहे 3 नंबरचे ऑप्शन. त्याच्यानंतर 63 आहे. ही तुम्हाला डायग्राम दिसत असेल ऑब्जर्व द गिवन बिलो. त्याचं 4 नंबरचे आन्सर येतात. 63 चे ऑप्शन काय येणार आहे 4 नंबरचे येणार. त्याच्यानंतर 64 क्वेश्चन आहे बघा तुम्हाला डायग्राम मध्ये दिलेलीच आहे. क्वेश्चन फिगर दिसत आहे. त्याच्यानंतर ऑप्शन दिसत आहे. त्याचं करेक्ट ऑप्शन आहे सेकंड वाला. किती येत आहे 64 चा ऑप्शन क्रमांक सेकंड. त्याच्यानंतर 65 क्वेश्चन दिलेले आहे बघा. क्वेश्चन कसा दिलेला आहे तर ही डायग्राम दिलेली आहे. त्याचा ऑप्शन 4 नंबरचे येत आहे. 65 चे काय येतं 4 नंबरचा ऑप्शन. त्याच्यानंतर इन ए रो ऑफ गर्ल मुग्धा इज स्टँडिंग 12 फ्रॉम लेफ्ट अँड श्रेया इज स्टँडिंग 18 फ्रॉम राईट. इफ देर इज 5 गर्ल्स स्टँडिंग इन बिटवीन देम व्हॉट इज मिडल गर्ल्स पोझिशन नंबर इन द रो. सिलेक्ट टू करेक्ट अल्टरनेटिव्ह. मुलीच्या एका रांगेत मुग्धा डावीकडून 12 व श्रेया उजवीकडून 18 स्थानी उभी आहे. त्या दोघींच्या दरम्यान 5 मुली उभी असल्यास त्या रांगेत मध्यभागी असणाऱ्या मुलीचा क्रमांक कितवा. तर त्या प्रश्नाचे उत्तर येत आहे पहिला ऑप्शन 18. त्याच्यानंतर क्वेश्चन नंबर 67 आहे. तुम्हाला डायग्राम दिसत आहे. हे बघा क्वेश्चन दिसलेलाच असेल तुम्हाला. याचा करेक्ट ऑप्शन क्रमांक 3 आहे. 67 चं उत्तर काय येत आहे ऑप्शन क्रमांक 3. त्याच्यानंतर 68 ते 72 चे क्वेश्चन दिलेले आहेत बघा. त्याच्यामध्ये उत्तर काय आहे रिन्युएबल एनर्जी डे 20 सप्टेंबर. 68 चे काय येतं पहिला ऑप्शन रिन्युएबल एनर्जी डे 20 सप्टेंबर. त्याच्यानंतर 69 क्वेश्चन आहे स्टील सिल्वर ब्रॉन्झ ब्रॉस. त्याचे आन्सर येतं 69 चं पहिला ऑप्शन स्टील. त्याच्यानंतर 70 नंबरचा क्वेश्चन आहे 24 340 1328 आणि 4. त्याचा ऑप्शन क्रमांक 4 येत आहे 4. त्याच्यानंतर दिलेला 71 क्वेश्चन NM XB ओके HG. तर त्याचे उत्तर दिलेलं आहे 71 नंबरचं पहिला ऑप्शन NM. त्याच्यानंतर 72 क्वेश्चनला तुम्हाला ही डायग्राम दिसत असेल दिसली. क्वेश्चन नंबर 72 चे आन्सर ऑप्शन क्रमांक 3 येत आहे. किती येत आहे ऑप्शन क्रमांक 3. त्याच्यानंतर 73 क्वेश्चन आहे. शेवटचे 3 क्वेश्चन राहिलेले आहेत. 73 क्वेश्चनचा पहिला क्वेश्चन आहे त्याचे आन्सर येत आहे बघा. 73 चे आन्सर काय येत आहे सेकंड ऑप्शन येत आहे 61 59 41 A आणि L. 74 आहे. 74 चे आन्सर आहे ऑप्शन क्रमांक 4 19 41 A आणि T.
75च्या क्वेश्चनचे आन्सर आहे ऑप्शन क्रमांक 4 जे 37 जी। अशा पद्धतीने आपण सगळे क्वेश्चन बघितलेले आहेत। तर शिष्यवृत्ती परीक्षे येत्या 8 फेब्रुवारी 2025 मधील हा तृतीय भाषेच्या बुद्धिमत्ता चाचणीचा पेपर आहे। या पेपर मधील सगळे प्रश्नांची उत्तर आपण या ठिकाणी सांगितलेले आहे। जर तुम्हाला एक्सप्लेनेशन पाहिजे असेल तर तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करून आम्हाला विचारू शकता की सर ह्या प्रश्नाचे उत्तर कसं आले आहे। तुम्हाला त्याच्यावर आपण एक व्हिडिओ तयार करू। जर तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। तुमचे एक लाईक हा आमचा आत्मविश्वास वाढवतो। धन्यवाद।